अशी कॉर्न टिक्की तुम्ही कधीच खाल्ली नसेल. नेहमीच्या पद्धतीला म्हणा बाय बाय आणि आजच ट्राय करा ही ढोकळ्यासारखी वाफवून कॉर्न टिक्की. टिक्की तळताना तेलात सुटते किंवा जास्त तेलकट होते. मग ही ट्रिक वापरून बनवा एकदम कमी तेलात बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ कॉर्न टिक्की. ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमची टिक्की कधीच बिघडणार नाही. लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीने खातील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण कॉर्नपासून जी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर घेणार आहोत 1 वाटी कॉर्न. तुमच्याजवळ जर कणसे असतील तर ते तुम्ही पिलरच्या सहाय्याने बारीक करून घ्या. मी इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आता हे सर्व कॉर्न जाडसर वाटून घेणार आहे. त्याची पेस्ट करायची नाही. आणि हे बघा मी जाडसर असं करून घेतलेलं आहे. आणि इथे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे, साल काढून घेतलेला आहे. आता हे किसून घ्यायचं आहे. छोटे असतील तर तुम्ही 2 घ्या. हे पहा मी किसणीने किसून घेतलेलं आहे. जास्त बारीकही नाही किंवा जास्त मोठाही नाही. हे बघा. आणि बटाट्याचा स्टार्च जास्त असतो त्यामुळे स्वच्छ धुवून याला पाण्यात ठेवलेलं आहे. आता हे कांदे 2 घेतलेले आहेत, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे पहा, कांदे सुद्धा किसूनच घ्यायचे आहेत, चिरून घ्यायचे नाहीत. किसून का घ्यायचे आहेत ते पुढे सांगणारच आहे. कांदे किसायचे झाले आहेत, पूर्ण आता पिळून घ्यायचे आहेत. बघा यामधून भरपूर असं पाणी निघतंय. जर आपण कांदा चिरून घेतला असता ना तर पाणी खूप सुटलं असतं. पूर्ण असं पाणी काढायचं आहे. जर कांदा आणि मीठ आपलं एकत्र टाकलं ना की खूप पाणी सुटतं आणि पिठाचं प्रमाण वाढवावं लागतं. म्हणून कांदा चिरून न घेता किसून घ्यायचं आहे. हे बघा कांद्यातून पाणी किती निघलेलं आहे. एवढ्या पाण्याला आपलं पीठ जास्त लागलं असतं. आता हा किसलेला बटाटा आहे, हाही छान पिळून घ्यायचा आहे. आता हे सगळं किसलेला बटाटा चांगला पिळून घेतलेला आहे आणि आपण कॉर्न बारीक केलेलं ह्याच्यात काढून घेतलेला आहे. याच्यात आता हा बटाट्याचा किस घालायचा आहे, कांदा पिळून घेतलेला. आणि घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, हिंग चिमूटभर, हळद अर्धा चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे सफेद तीळ, 1 छोटी वाटी बेसन घ्यायचं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ. म्हणजे 1.5 वाटी घालायचं आहे पण अर्धी वाटी नंतर घालायचं आहे. स्वादानुसार नमक घालायचं आहे आणि हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे. महत्त्वाची टिप म्हणजे यात 1 बूंद सुद्धा पाणी घालायचं नाही. याच्यात आपण भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि तीळ सुद्धा घातलेले आहेत. तिळानं सुद्धा खूप छान लागतं. आता हे पीठ होतं ना तेही घालूया. आता इथं मस्त असा मी डो तयार करून घेतलेला आहे. आता इथे मी ताट घेतलेलं आहे आणि ताटाला तेल लावून घ्यायचं आहे. चांगलं तेल लावून घ्यायचं. इथे आता मी ताटाला तेल लावून घेतलेला आहे. हा डो जो आहे ते असा याच्यात व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे. जास्त जाडी ठेवायचा नाही. हे पहा असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आणि वरून थोडेसे तीळ भुरभुरायचे आहेत. तुम्ही ताटात डो टाकायच्या आधी सुद्धा तीळ घालू शकता. दोन्हीकडे लावले तरी चालतील, खूप छान लागतात तसेही. आणि हाताने असे प्रेस करायचे आहेत म्हणजे छान असे चिटकून बसतात, निघणारी नाहीत. इथे मी डो तयार करत होते तोपर्यंत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं. असा एखादा स्टँड किंवा रिंग ठेवून हे ताट आता याच्यात ठेवायचं आहे. ताट आता याच्यात ठेवून 15 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. जास्त स्लो किंवा जास्त मोठं ठेवायचं नाही. स्टीम होतंय तोपर्यंत ओलं खोबरं असं पातळ काप करून घेतलेलं आहे आणि इथे मी आता मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे आणि याच्यात घालणार आहोत थोडीशी शेव. हल्दीरामची जी तिखट शेव असते ना ती मी घेतलेली आहे. याच्याऐवजी डाळवा सुद्धा घेऊ शकता. हिरवी कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे. हिरव्या मिरच्या मी 2 घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि याच्यात घालूया स्वादानुसार नमक. अर्धी वाटी इतपत पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे बघा मी चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण याला तडका देऊया. आता इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यात तेल घातलेलं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल कडकडीत तापलेलं आहे. मोहरी घालूया.
आणि मोहरी चांगली तडतडली की जिरे घालूया. जिरे छान तडतडले आहेत. थोडीशी उडदाची डाळ घालायची, त्याने चटणी खूप छान लागते. लाल मिरची, कढीपत्ता आणि थोडासा गूळ घालायचा, याने चटणी खूप छान लागते. तर हे सर्व चांगलं भाजून घ्यायचं आणि हा तडका याच्यात घालायचा. मिक्स करून घेऊया. तुम्ही जर चटणीमध्ये वाटण करताना साखर घातली असेल तर मग गूळ घालू नका, गूळ स्किप करू शकता. तर झाली आपली चटणी तयार. तोपर्यंत इथे 15 मिनिटं झाली आहेत. याच्या कडा सुद्धा मोकळ्या झालेल्या आहेत. आता हे एकदम थंड होऊन द्यायचं आहे, मगच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. चला तर आपण आता वड्या पाडून घेऊया. कडा एकदम मोकळ्या झालेल्या आहेत. हे पहा एकदम छान मोकळं होतात. तुम्हाला जसा आकार आवडत असेल तसे तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. इझिली खूप छान कट बी होतात. हे पहा सर्व मी आता कट करून घेतलेले आहे आणि इझिली खूप छान अशा निघतात सुद्धा. हे पहा हे बघा एकदम मस्त वड्या निघतात. हे पहा अशा मी कट करून घेतलेल्या आहेत. हा नाश्ता एकदम सोपा आहे बघा. टिफिनला द्यायचा असेल किंवा सकाळच्या नाश्त्याला हवा असेल तर रात्रीच बनवून फ्रीजमध्ये वड्या कापून थंड झाल्यावर ठेवायच्या आणि सकाळ फक्त सॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून देऊ शकता. आता इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेणार आहे आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्यात तुम्ही तीळ कोथिंबीर सुद्धा घालू शकता. याच्यात तीळ आणि कोथिंबीर ही खूप छान लागतं. तर थोडं थोडं पाणी घालत याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. हे पहा अशी बनवून घेतलेली आहे. जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही, अशी बनवून घ्यायची. इथे मी आता तेल चढवलेलं आहे, जास्तही तेल घातलेलं नाही. तेल तापलेलं आहे. हे आपण वड्या आता याच्यात घालून अशा छान अशा झटकून घालायच्या आहेत. बिलकुल याला राहिलं नाही पाहिजे, असं एकदम करून मग याच्यात घालायच्या. व्यवस्थित नितळून मगच ह्या टिक्क्या याच्यात टाकायच्या आहेत. आता सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे आणि खालून चांगल्या हे होऊन द्यायच्या आणि मगच पलटायच्या आहेत. आलटत पलटत आता सोनेरी कलरवर तळून घ्यायचे आहेत. हे पहा चिटकत नाहीत, खाली सुद्धा छानच होतात. हे पहा खालूनही चांगल्या भाजलेल्या आहेत. हा छान असं आलटत पलटत मी सोनेरी रंगावर आता तळून घेतलेले आहेत. असं तेल पूर्ण नितळवून मग काढून घ्यायचे आहेत. हे पहा छान तळल्या गेले आहेत. अशाच आता सर्व तळून घेऊया. हे पहा सर्व मी आता तळून घेतलेले आहेत आणि तेल पहा, तेल अजिबात खूप जास्त लागत नाही. पहिलं मी थोडं घातलेलं ना, तेवढ्या तेलात सगळं तळून काढलेलं आहे. आणि हे बघा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मस्त छान गोल्डन कलरही आलेला आहे आणि हे पहा खूप छान बनलेले आहेत. एकदम वरून क्रिस्पी, आतून एकदम मऊ झालेले आहेत. हे पहा आणि ह्या वड्या तुम्ही या आपण खोबऱ्याची चटणी केलेल्या आहे ना त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा चहासोबतही खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्याला केलं ना तर चहासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण खोबऱ्याची चटणी सोबत खूपच अप्रतिम लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की कशी झाली आहे ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.